बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळ गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे आणि त्यामागचं कारण आहे एक अनोखी परंपरा आणि महिलांचा सन्मान। गेल्या तब्बल 72 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा जपणारं शिराळ गाव यंदा एका वेगळ्याच उपक्रमामुळे लक्ष वेधून घेत आहे। गावकऱ्यांनी आणि लोकनेते माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा सप्ताह महिला सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। या सप्ताहात कीर्तन, हरिपाठ, जागर आणि वाल्मिकी रामायण पारायण असे सर्व धार्मिक कार्यक्रम महिलांनीच हाती घेतले असून विविध महिला कीर्तनकारांच्या प्रभावी आणि ओजस सादरीकरणामुळे संपूर्ण गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालाय। विशेष म्हणजे दररोज सुमारे 10,000 भाविकांसाठी चूलबंद अवतरणाची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी नाश्ता आणि सायंकाळी महाप्रसाद यामुळे ग्रामस्थांची एकजूट आणि सेवा भावही प्रकर्षाने दिसून येत आहे। महादेव, हनुमान आणि राम मंदिरासह संपूर्ण गावात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी गावाचं रूप अधिकच उजळून निघत आहे। परंपरा जपत महिलांना केंद्रस्थानी आणणारा, महिला सक्षमीकरणासाठी ठोस संदेश देणारा शिराळा गावातील हा महिला सप्ताह सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे। अविशान कुंकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड। रामकृष्ण हरी। मी वैशाली दादासाहेब आजबे शिराळ या गावची असून आपला सप्ताह गेला 70-72 वर्षापासून चालू आहे। आपले माजी आमदार आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। हा सप्ताह पहिल्यांदाच आष्टी तालुक्यात नव्हे तर बीड जिल्ह्यात महिला वर्ग म्हणून ओळखला जातो। हा सप्ताह एक अभिमान आणि स्त्रियांचा एक स्वाभिमान असा दर्शवला जातो। आज क्षेत्रात पाहिलं तर महिला बऱ्याच क्षेत्रात पुढे चाललात, त्यामुळं आज पाहिलं तर गायनकाम, वादक, परत तसेच महिला कीर्तनकार या प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुढे सरसत आहेत। त्याच्यामुळे आमच्या महिलांसाठी खूप स्वाभिमान आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे महिला कीर्तनकार आज खरोखर आम्हाला सुद्धा एक आदर्श घ्यावा असा वेगळाच वाटतो। आणि आज खऱ्या अर्थाने जर कीर्तनात पाहिलं तर पुरुषांपेक्षा महिलांची 100% पेक्षा 70% तरी महिलांची उपस्थिती या कीर्तनात दर्शवली जाते। आणि जवळपास परिसरातली नांदा, वाकी, दिरडी तसेच पाहिलं तर हनुमंतगाव, चिखली जवळजवळ परिसरातले बरेच भाविक ह्या सप्त्याचा लाभ घेत आहेत। आणि हा बीड जिल्ह्यातील मी म्हणते पहिल्यांदाचा आदर्श आणि एक स्त्रियांबद्दल स्वाभिमान असा सप्ताह आपल्याला पहिल्यांदाच बघायला भेटतो। एवढे बोलून उपस्थित राहतात। 10-12 हजारच्या आसपास म्हटलं तरी भाविक या प्रसादाचा लाभ घेतात आणि प्रसाद सुद्धा उत्तम चांगल्या पद्धतीने बनवला जातो। खरोखर असा आदर्श असा सप्ताह घेत पहिल्यांदाच आमच्या गावात असा झालाय, त्याबद्दल मी सर्वांचे मनसोक्त आभार मानते। आणि असा सप्ताह पुढे चालू राहावा असं मी आमदार बाळासाहेब आजबे काका यांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते। रामकृष्ण। तालुका आष्टी, जिल्हा बीड, राहणार शिराळ इथे हरिनाम सप्ताह स्त्रियांनी बाळासाहेब काका आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली समजा महिला वर्गांनी असं ठरवलं आहे की ह्या वर्षी समजा महिलांनी हरिनामायण सप्ताह हा स्त्रियांचाच करायचा असं समजा ग्रामस्थांच्या वतीने असं ठरविण्यात आलं की मग त्यात महिला पण हो मानल्या। मग समध्यांनी असं आमच्या गावातल्या समध्या विचारवंतांच्या मतेने असं हरिनामायण सप्ताह ठेवला आमच्या गावात। कीर्तनकार पण महिला येतात, गायक पण महिला येतात आणि मुली आहेत ना टाळकरी त्या पण मुली येतात।